मी भूषण मोकाशे, मेक इट पॉसिबल कंपनीचा फाउंडर पार्टनर। तुम्ही आमच्या चॅनलला ऑलरेडी व्हिजिट केलं असेल तर तुम्हाला माहिती आहे की आमची कंपनी फूड सेक्टरमध्ये मशीन मॅन्युफॅक्चरिंग करते। त्याचबरोबर आम्ही प्लांट्सही पूर्ण रॉ मटेरियल प्रोसेसिंगपासून पॅकेजिंगपर्यंतचे प्लांटही आम्ही तुम्हाला अवेलेबल करून देतो। त्याचबरोबर मॅन्युफॅक्चरिंग करतो डोंबिवलीमध्ये। तर अशाच प्रकारचा प्लांट आम्ही जेव्हा शेंगदाणा लाडूचे प्लांट बनवत होतो तेव्हा एक गोष्ट प्रकर्षाने आम्हाला जाणवली की शेंगदाणा लाडूसाठी जो चिक्कीचा गूळ आहे किंवा साधा रवाळ गूळ आहे, प्रत्येकजण आपल्या क्वालिटीच्या हिशोबाने वापरतं, तो जो गूळ आहे तो चिरताना किंवा कापताना किंवा क्रश करताना खूप जास्त त्रास होतो। त्यावर कस्टमरची कंप्लेंट होती की यावर तुम्हाला जर काही रिक्वेस्ट होती कस्टमरची, जर तुम्ही ह्यावर काही जर करू शकत असाल तर आम्हाला नक्की कळवा। तर खास कस्टमरच्या रिक्वायरमेंटनुसार आम्ही ही जॅगरी क्रशिंग मशीन आणलेली आहे। जॅगरी क्रशिंग मशीन सिंगल फेजवर चालते, 1 HP ची मोटर लावलेली आहे। अतिशय सोपी चालवायला मशीन आहे। 2 व्हेरियंटमध्ये मशीन आहे, एक मॅन्युअल आहे आणि एक ऑटोमॅटिक आहे। चला तर बघूया आता आमची मशीन कशी काम करते। तर मित्रांनो, हा होता आमच्या मशीनचा डेमो, तुम्ही बघितला असेलच। याच प्रकारचे अजून मशीन जर तुम्हाला पाहिजे असतील किंवा ह्या सगळ्या मशीन 35% सबसिडीवर तुम्हाला जर अवेलेबल करून घ्यायच्या असतील तर तुम्ही स्क्रीनवर दिले गेलेला नंबर आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता। याचबरोबर तुम्हाला कुठली मशीन अवेलेबल नसेल किंवा एखादा प्रोडक्ट बनवताना अडचण येत असेल, तुम्ही कमेंट करून आम्हाला सांगू शकता। खास आम्ही तुमच्याकडे त्या मशीन डेव्हलप करू शकतो। याच प्रकारचे अजून जर तुम्हाला व्हिडिओ बघायचे असेल किंवा फूड सेक्टरबद्दल नवीन सरकारी योजना, सबसिडाइज लोन याबद्दल जर तुम्हाला काही माहिती हवी असेल, सगळ्या मशीन सबसिडाइज कशा करून घ्यायच्यात गव्हर्नमेंटकडनं याच्याबद्दल माहिती असेल, नवीन येणाऱ्या मशीनबद्दल तुम्हाला जर जाणून घ्यायचं असेल तर आमच्या चॅनलला व्हिजिट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।